माझ्या सगळ्या प्रेग्नंट मैत्रिणींनो, प्रेग्नन्सीची गुड न्यूज कळल्यानंतर वाटणाऱ्या आनंदाबरोबरच प्रेग्नन्सीमध्ये सतत वाटणारी काळजी, बाळाच्या आरोग्याची चिंता, आपल्या तब्येतीची काळजी, सारखे होणारे मूड स्विंग्स, टेन्शन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा एक्सपिरियन्स होत आहेत का? काळजी करू नका, हे सगळं अतिशय नॉर्मल आहे आणि प्रत्येक स्त्री या अनुभवातनं जात असते. परंतु मग प्रेग्नन्सीत तर आपल्या सगळ्यांना सांगतात आपण खूप छान, हॅपी, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. मग ह्या गोष्टींशी डील कसं करायचं? प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहणं बाळासाठी अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणूनच यासाठी मी माझ्या संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये काही गोष्टी आवर्जून केल्या आणि त्या आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी गेल्या वेळेस प्रेग्नन्सीच्या वेळेस मी डाएट काय करत होते किंवा माझा आहार कसा होता याबद्दल तुम्हाला काही गोष्टी शेअर केल्या होत्या. तेव्हा मी प्रेग्नंट होते, परंतु आता मी एका छोट्याशा गोड मुलीला जन्म दिलेला आहे आणि ती एकदम सुदृढ वजनाची, तब्येतीने एकदम छान, शांत झोपणारी, अजिबात क्रँकीपणा आपण ज्याला करतो ती न करणारी अशी झाली आहे. आणि ही देवाची कृपा अर्थातच आहे आणि हे या सगळ्याचं क्रेडिट मला मिळालेलं योग्य मार्गदर्शन आणि माझ्या घरात असणारी सपोर्ट सिस्टीम यांना अर्थातच जातं. म्हणूनच मानसिक आरोग्य किंवा आपलं मन छान, प्रसन्न, शांत राहणं या दिवसात खूप गरजेचं आहे हे मला आज परत एकदा पुन्हा जाणवते. आणि त्यासाठीच मी तुमच्याबरोबर अशा 10 गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी प्रेग्नन्सीमध्ये आवर्जून केल्या होत्या. त्या 10 गोष्टी ऐकण्याच्या आधी मला एक गोष्ट आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगायची आहे की कदाचित हा व्हिडिओ पाहून काही लोकांना असं वाटू शकेल की इतक्या सगळ्या गोष्टी करायला वेळ कोणाकडे आहे, आम्हाला जॉब्स आहेत, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत. परंतु हे सगळ्यांनाच असतं. मला माझ्यापुरतं तरी असं सांगावंसं वाटतं की आजकाल काय आपल्याला पूर्वीसारखी खूप मुलं नसतात. तर त्यामुळे बेबीचं प्लॅनिंग करताना जेव्हा मी आणि माझ्या नवऱ्याने प्लॅनिंग केलं तेव्हा आम्ही आमचे फायनान्सेस, माझं करिअर, हे सगळ्या गोष्टी अशा प्रकारे प्लॅन केल्या होत्या की मला या काळात जास्तीत जास्त वेळ बाळासाठी देता यावा आणि बाळ छान व्हावं किंवा बाळाचे वर संस्कार चांगले व्हावेत, ह्या दृष्टीने प्रेग्नन्सी जे करण्यासारखं आहे ते आपण करूया असं आम्ही आधीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं होतं. म्हणून मला हे सगळं शक्य झालं. अर्थातच प्रत्येकाच्या घराची परिस्थिती अशी असेलच असं नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला जरी करायला जमल्या नाही तरी यातल्या 2-3 गोष्टी जरी तुम्हाला आवडल्या आणि तुम्ही करू शकलात तर नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या बाळावर तुम्हाला नक्की दिसून येतील. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डायरी लिहिणं, प्रेग्नन्सीची डायरी लिहिणं. मला जेव्हा प्रेग्नन्सीची न्यूज पहिल्या दिवशी समजली त्या दिवसापासनं मी एक छोटीशी वेगळी वही केली होती आणि त्यामध्ये मी माझे सगळे अनुभव लिहायला सुरुवात केली. कारण अर्थातच हे होतं की माझी मेमरी काय एवढी खूप छान नाही आहे. मी बऱ्याच गोष्टी पटकन विसरून जाते आणि ही आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची फेज असल्यामुळे मला असं वाटत होतं की मला वाटणाऱ्या प्रत्येक इमोशन्स, छोट्या गोष्टी, आलेले अनुभव आपण लिहून ठेवावेत आणि म्हणून मी ती डायरी लिहायला सुरुवात केली. आणि त्याचा दुसरा उपयोग असाही झाला की कधी असं व्हायचं की मूड स्विंग्स व्हायचे, चिडचिड व्हायची किंवा कधी खूप इमोशनल व्हायचं आणि त्यावेळेस जेव्हा मी ते लिहून काढायचे तेव्हा लिहिल्यावर असं बऱ्याचदा रिअलाईज व्हायचं की ही किती क्षुल्लक गोष्ट होती आणि आपण उगाचच चिडलो किंवा आपण उगाचच इमोशनल झालो. त्यामुळे हे रिफ्लेक्शन पण या दिवसात महत्त्वाचं असतं असं मला वाटतं आणि त्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि काही वर्षानंतर माझ्या मुलीबरोबर ती वाचताना मला खूप मजा येणार आहे याबद्दल मला एकदम खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही गोष्ट इंटरेस्टिंग वाटत असेल तर नक्की करा. आणि पेपर आणि पेन घेऊन लिहिण्यात एक वेगळी मजा असते. आपल्याला हल्ली त्याचा एवढा काय म्हणतात अनुभव किंवा सवय राहिलेली नाही आहे. पण जर तुम्हाला शक्य झालं तर डिजिटली लिहिल्यापेक्षा पेपर आणि पेननी लिहा, खूप मजा येते आणि खूप छान वाटतं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पुस्तकं वाचणं. आता मी अगदी सिन्सिअरली तुम्हाला सांगते, मी खूप असं ठरवलेलं की प्रेग्नन्सीत भरपूर पुस्तकं वाचायची, पण सतत काहीतरी कुरबुरी तब्येतीच्या चालू असतात, झोप खूप येत असते सुरुवातीच्या ट्रायमिस्टर्सना. त्याच्यामुळे इतकी खूप पुस्तकं माझ्याकडनं जरी वाचली गेली नाहीत तरी मी 1-2 पॅरेंटिंग रिलेटेड बुक्स नक्की वाचली. ती खूप छान होती, मला खूप छान इनपुट्स मिळाले. आणि दुसरी गोष्ट मात्र मी आवर्जून केली ती म्हणजे बाळ म्हणजे जेव्हा आपली 2nd ट्रायमिस्टर चालू होते, 4था महिना सुरू होतो,
तेव्हा बाळाचे कान डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि 4थ्या महिन्याच्या एंडपर्यंत साधारण बाळाला ऐकू येत असतं प्रॉपर. बाहेर आपल्या आईचा आवाज, बाहेर बोलणाऱ्या लोकांचा आवाज, हे सगळं बाळ ऐकायला सुरुवात करतं. त्यामुळे त्या वेळेसपासून रामायण महाभारतातल्या गोष्टी, अकबर बिरबलाच्या गोष्टी किंवा काही संतांच्या गोष्टी, अशा गोष्टी मी रोज थोडा वेळ मोठ्यांदी वाचायचे, जेणेकरून माझ्या बाळाला आत्तापासून ते ऐकू जाईल. तिसरी गोष्ट आहे ती प्रार्थना म्हणणं आणि मंत्रोच्चार करणं किंवा नामस्मरण करणं. मी माझ्या प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासून काही प्रार्थना अगदी नियमितपणे म्हणत होते आणि हे किती पॉवरफुल टूल आहे हे ॲक्च्युली मला माझ्या बाळाचा जन्म झाल्यावर समजलं. ज्यावेळेस आता माझी मुलगी रडते, चिडचिड करते किंवा झोपत नसते, त्यावेळेस मी अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या ज्या प्रार्थना म्हणत होते त्याचे 1-2 कडवी जरी म्हटली तरी ती लगेच शांत होते किंवा झोपवताना तिला त्या प्रार्थना म्हटल्या तर ती अतिशय शांत झोपून जाते. त्यामुळे हे खूप पॉवरफुल टूल आहे. त्यांनी एकतर प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपला ताण कमी होतो, आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं, अर्थातच देवाचा आशीर्वाद मिळतो आपल्या दोघांनाही, आपल्याला आणि आपल्या मुलाला. आणि पुढे जाऊन हा एक मोठा बेनिफिट होतो की मुलं शांत होतात, मुलांना शांत करणं खूप सोपं होऊन जातं. 4थी गोष्ट आहे संगीत ऐकणं किंवा इन्स्ट्रुमेंट्स, वाद्य ऐकणं. मी संपूर्ण प्रेग्नन्सीच्या दरम्यान भरपूर बासरी ऐकायचे. तुम्हाला जे कोणतं वाद्य ऐकायचं असेल, तुम्हाला एखादं वाद्य वाजवता येत असेल किंवा तुम्हाला कोणतंही छान सुदिंग संगीत, क्लासिकल म्युझिक असेल किंवा ज्या कोणत्या संगीताची आवड आहे, ते संगीत जर तुम्ही नियमितपणे ऐकलं किंवा काम करताना, आपलं ऑफिसचं काम, घरातल्या गोष्टी करताना जर ते लावून ठेवलं तर त्याचाही खूप छान परिणाम बाळावर होतो आणि आपलं मनसुद्धा संगीतामुळे नेहमीच आनंदी आणि छान राहतं. आपला मूड मस्त राहतो आणि मूड छान असेल की सगळं छानच होतं. 5वा पॉईंट आहे ते म्हणजे योगासनं आणि मेडिटेशन. मी 4थ्या महिन्यापासून गर्भसंस्कारचा क्लास जॉईन केला होता आणि तिथे मला शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका होत्या डॉक्टर अमृता हमीने, त्यांची मी खरंच खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला खूप छान या दिवसांमध्ये गाईड केलं. खास प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या फेजेसची वेगवेगळी योगासनं, खूप पॉवरफुल योगासनं आहेत आणि त्याबरोबरच रेग्युलरली मेडिटेशन क्लासमध्ये व्हायचं. हे ऑनलाईन क्लासेस होते, त्यामुळे मी कुठेही असेल तरीसुद्धा मला ते अटेंड करता यायचे आणि ह्यामुळे दिवस इतका छान जायचा, इतका एंगेजिंग आणि आनंदी जायचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत योगासनं करत असल्यामुळे मी खूप फिट राहायला मदत झाली. आपण सगळ्यांनीच बघितलं आहे की आपल्या पूर्वीच्या काळी बायका प्रेग्नन्सीमध्ये जात्यावर दळणं, विहिरीतलं पाणी काढणं, ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या, पण आता आपण हे काहीच करत नाही. त्यामुळे आपली पाठ, कंबर, पेल्विक मसल्स हे स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला योगासनं करणं किंवा काही व्यायाम करणं आवश्यक आहे. आणि हे सगळे व्यायाम केल्यामुळे मला शेवटपर्यंत खूप फिट आणि मस्त वाटत होतं. आणि तुम्हाला स्वतःबद्दल जर फिट आणि छान वाटत असेल तर आपोआपच तुमची तब्येत छान राहते असं मला वाटतं. त्यामुळे योगासनं, मेडिटेशन या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. ह्याचा अनुभव अगदी मी घेतला. 6वी गोष्ट आहे जी मला प्रेग्नन्सीच्या दरम्यान या गर्भसंस्कारांच्या क्लासमध्येच शिकायला मिळाली, ती म्हणजे बेबी टॉक किंवा बाळाशी संवाद. आता हे काय असतं तर परत 4थ्या महिन्यापासून बाळाला ऐकायला यायला लागतं, तेव्हापासनं बाळाशी आपण संवाद साधणं खूप आवश्यक असतं. आणि बऱ्याचदा सुरुवातीला आपल्याला थोडंसं विचित्र वाटतं, कारण संवाद हा दोघांचा असतो, त्याच्यामुळे आपल्याला एकतर्फी बोलायला थोडंसं कठीण जातं, परंतु ते खूप आवश्यक आहे. पोटावर हात ठेवून बाळाशी गप्पा मारणं म्हणजे त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगणं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही गार्डनमध्ये चालताय तर बाळाला सांगणं की आता आपण गार्डनमध्ये चालायला आलो आहे, इथे छान हिरवीगार झाडं आहेत, छान छान वासाची फुलं आहेत, जेणेकरून बाळाला वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या भावना या सगळ्यांचा अनुभव तुमच्या बोलण्यातनं आला पाहिजे. आणि ह्याचं सायंटिफिक महत्त्व असं आहे की तुम्ही जेवढं बाळाशी जास्त बोलता, आपल्याला असं वाटतं की त्याला काय कळतं आहे आत्ता, त्याला तर काहीच कळत नाही आहे, परंतु त्याचा मेंदू डेव्हलप होतो आहे कंटिन्युअसली, खूप फास्ट पेसनी पोटात बाळाचा मेंदू डेव्हलप होत असतो. आणि त्यावेळेस त्याला जर हे वेगवेगळ्या इमोशन्स, वेगवेगळे शब्द, वेगवेगळे आवाज हे सगळं ऐकायला मिळालं तर त्याचा मेंदू डेव्हलप होतानाच खूप मदत या सगळ्या गोष्टींची होते.
आणि हे बेबी टॉक करताना आमच्याकडून या गर्भसंस्कारमध्ये ॲफर्मेशन्स म्हणून घेतली जायची. म्हणजे काय की पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, की आपण बाळाला आश्वासक वाटावं म्हणून आपण बाळाला सांगायचं की तुझं आपल्या कुटुंबामध्ये स्वागत आहे, तू खूप छान, सुदृढ, सुंदर असं बाळ आहेस, आमचं सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अशा प्रकारे बाळाला आश्वासक वाटणाऱ्या गोष्टी जर आपण सांगितल्या तर त्याचाही खूप छान परिणाम बाळावर होतो. त्यामुळे बेबी टॉक किंवा बाळाशी संवाद हे खूप छान टूल प्रेग्नन्सीमध्ये, याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या. 7वी गोष्ट आहे शेवटपर्यंत काम करणं. आपल्याला जितकं शक्य आहे तितके दिवस आपलं जे काही काम आहे, म्हणजे आपलं प्रोफेशनल काम आहे किंवा घरातलं काम आहे, ते शेवटपर्यंत करत राहावं. आपलं मन त्याच्याने एंगेज राहतं. आणि मुख्य म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे कुठला आजार नाही, ही अतिशय एन्जॉय करण्याची नॅचरल गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस आपण आजारी असल्यावर जसं आपण सगळी कामं सोडून आराम करतो, असं करायची काहीच गरज नाही. अर्थातच आपल्या नॉर्मल रुटीनपेक्षा जास्त आराम करावा लागतो. कधीकधी कसले त्रास होतात, त्यांना फेस करावं लागतं. पण जर तुम्हाला कसले त्रास होत नसतील तर जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा शेवटपर्यंत कामात राहणं खूप आवश्यक आहे. आणि ह्याचा खूप बेनिफिट मी अनुभव घेतला. मी शेवटपर्यंत ऑनलाईन कन्सल्टेशन्स करणं, व्हिडिओसाठी कॉन्टेंट बनवणं, अशा गोष्टी करत राहिले. आणि त्याच्यामुळे मला माझं मन एंगेज राहिल्यामुळे कंटाळा आला आहे, कधी होईल असं जे होतं ते फार कमी झालंच नाही असं अजिबात नाही, परंतु कमी झालं निश्चितच. 8वी गोष्ट आहे ती म्हणजे कुठली तरी कला जोपासणं. क्रिएटिव्हिटी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुन्हा एकदा आपल्याला एंगेज ठेवायला आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी. त्यामुळे आपल्याला जी कोणती कला, कोणाला पेंटिंगची आवड असते, कोणाला ड्रॉइंग काढायची, स्केचेस काढायची आवड असते, कोणाला एखादं वाद्य वाजवायला आवडतं. मला ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये इतकी गती नाही, परंतु मंडाला हा जो आर्ट फॉर्म आहे त्याचं कलरिंग करायला आम्हाला गर्भसंस्कारमध्ये एक दिवस एक ॲक्टिव्हिटी म्हणून सांगितलं. आणि मला तो प्रकार इतका आवडला की मी ते पुढेही संपूर्ण प्रेग्नन्सीत जेव्हा मला कंटाळा यायचा, थोडा वेळ असायचा, तेव्हा हे मंडाला कलरिंग करायचे. कधीकधी माझा नवरा पण माझ्याबरोबर यायचा. पुन्हा एकदा आम्हाला जुन्या आपल्या लहानपणी मित्रमैत्रिणींबरोबर जे ड्रॉइंग पेंटिंग केलेलं असतं त्याची आठवण व्हायची आणि खूप मस्त वाटायचं. त्यामुळे अशी कुठली तरी छोटीशी गोष्ट, काही लोक पूर्वीच्या बायका विणायच्या, स्वेटर वगैरे विणायच्या, तुम्हाला तसं काही आवडत असेल, पण ह्यापैकी कुठली तरी गोष्ट, कला जोपासणं हे नक्की करून बघा. त्याच्याने खूप मस्त वाटतं. एकतर आपण आपल्या लहानपणात निघून जातो आणि दुसरं म्हणजे बाळाच्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी ह्या गोष्टी, आपल्या मनात येणाऱ्या ह्या भावना, हे विचार, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. 9वी गोष्ट आहे नियमित चालणं. तुमची जर तब्येत छान असेल, बेडरेस्ट वगैरे सांगितलेली नसेल तर शेवटच्या दिवसापर्यंत भरपूर चालायला डॉक्टर सांगतात. आणि त्याच्यामुळे आपली फिजिकल हेल्थ छान राहते. डिलिव्हरीच्या वेळेस आपल्याला मदत होते, कारण आपले पायाचे, मांडीचे सगळे मसल्स स्ट्रॉंग होतात. परंतु त्याबरोबरीने मला असं वाटायचं की ज्यावेळेस आपण चालतो, इस्पेशली जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला एखादी गार्डन असेल जिथे खूप झाडं, फुलं आहेत, अशा ठिकाणी चाललात तर खूप छान वाटतं. आणि कारण निसर्गामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते, खूप छान एनर्जी असते. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये फिरतो, चालतो, तेव्हा खूप एनर्जेटिक आणि मस्त वाटतं. पक्षी, फुलं, वेगवेगळ्या रंगाची फुलं, हे सगळं बघून आपल्या मनाला खूप छान वाटतं. आणि अर्थातच त्याच्यामुळे आपल्याला छान वाटलं की आपल्या बाळालाही छान वाटतं. आणि बाळही उत्साही, प्रसन्न, आनंदी आणि निसर्गाचं बद्दल प्रेम असणारं यामुळे होऊ शकतं. आणि माझी तीच इच्छा होती. त्यामुळे मी रोज जिथे छान झाडं, फुलं, पानं आहेत अशा ठिकाणी शक्यतो चालायचा नेहमी प्रयत्न करायचे. आणि 10वी आणि शेवटची, परंतु अत्यंत महत्त्वाची आणि बऱ्याच जणांना या व्हिडिओमध्ये ती असेल असं वाटणारसुद्धा नाही अशी गोष्ट आहे, ती म्हणजे आपले डाऊट्स योग्य व्यक्तीला विचारणं. म्हणजे काय तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आता इन्फॉर्मेशन ही अगदी सहज उपलब्ध झाली आहे गुगलमुळे, परंतु आपल्याला जेव्हा काहीतरी थोडासा त्रास होतो तर डॉक्टरची अपॉइंटमेंट पटकन मिळणार नसते किंवा डॉक्टर प्रत्येक वेळेस पर्सनली फोनवर कनेक्टेड असतीलच असं नाही. मग त्यावेळेस आपण पहिल्यांदा काय करतो तर गुगल सर्च करतो. आणि बऱ्याच वेळेस गुगलमध्ये जी इन्फॉर्मेशन येते त्याच्यामुळे आपण पॅनिक होतो.
डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत बऱ्याच लोकांचं ब्लड प्रेशर शूट झालेलं असतं. कारण गुगल हे असं सर्च इंजिन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टाकलेल्या कीवर्ड्समधून कुठचीही इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर येऊ शकते आणि प्रेग्नन्सीमध्ये ते अजिबात चांगलं नाही. अशा प्रकारच्या एक्स्ट्रीम भावनांचा अनुभव घेणं. आणि म्हणूनच अर्थात मी असं म्हणत नाही गुगल वाईटच आहे. काही चांगल्या वेबसाईट्स, काही चांगले यूट्यूब चॅनल्स नक्की आहेत जे एखादी चांगली डिग्री असणाऱ्या लोकांनी, त्या विषयातल्या अनुभव असणाऱ्या लोकांनी बनवलेले आहेत. तुम्ही ते नक्की फॉलो करा. परंतु गुगल करण्याच्या आधी आपले सगळे डाऊट्स लिहून घ्यायचे आणि आपल्या गायनेकोलॉजिस्टला, जर तुम्ही डाएट किंवा न्यूट्रिशन रिलेटेड गोष्टी डायटिशियनला कन्सल्ट करत असाल, जसं मी गर्भसंस्कारासाठी माझ्या एक शिक्षिका होत्या, ह्या सगळ्या लोकांचा अनुभव खूप मोठा असतो, त्यांचं शिक्षण त्या विषयातलं असतं. त्यामुळे त्यांना आपले डाऊट्स विचारायचे, परंतु आपले डाऊट्स शक्यतो गुगल करायचे नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपले नातेवाईक, आजूबाजूची माणसं यांना आपल्याबद्दल खूप काळजी असते, म्हणून ते आपल्याला काही सल्ले देत असतात. परंतु त्या लोकांनी, ते प्रोफेशनल लोक ह्या विषयातले नसल्यामुळे प्रत्येक सल्ला योग्य असेलच असं नाही. त्यामुळे आपल्या तब्येतीविषयी कुठलीही गोष्ट करताना तुम्ही ती गोष्ट, जसं आहारातलं कोणी काही सांगितलं की हे खा, हे खाऊ नको, तर तुम्ही तुमच्या डायटिशियनला विचारू शकता. जर काही फिजिकल ॲक्टिव्हिटीची रिलेटेड असेल तर तुम्ही तुमच्या योगा टीचरला किंवा ह्यांना विचारू शकता. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारू शकता. डॉक्टरला विचारल्याशिवाय कधीही काही करायचं नाही. आणि डॉक्टरलासुद्धा, डॉक्टरवर पूर्ण विश्वास, मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते, डॉक्टरवर तुम्ही आपल्या पूर्ण विश्वास ठेवून एकदा त्यांच्याकडे जा आणि मग ते जे काही सांगतायत ते आपल्या चांगल्यासाठीच आहे. कुठलीही शंका कुशंका मनात न घेता व्यवस्थित त्यांच्याप्रमाणे सगळं फॉलो करा. तुम्हाला संपूर्ण प्रेग्नन्सीत कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु हा डॉक्टर असं म्हणतोय, तो डॉक्टर असं म्हणतोय, असं म्हणून तुम्ही 4 ठिकाणी विचारायला जाऊन स्वतःला कन्फ्यूज करत राहिलात तर फक्त मनस्ताप होईल, अजून काहीच नाही. त्यामुळे हा शेवटचा, परंतु कुठलीही गोष्ट फॉलो करायला जमली नाही तरी ही नक्की करा. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी कोणीही मेंटल हेल्थ प्रोफेशनल नाही, परंतु मानसिक आरोग्य या फेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं हे मला नक्की कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून मी ज्या गोष्टींचा अनुभव घेतला, ज्या गोष्टींनी माझ्या प्रेग्नन्सीचा अनुभव अतिशय सुंदर, प्रेशस असा झाला, त्या गोष्टी तुमच्याबरोबरही शेअर कराव्या असं मला वाटलं आणि म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला होता. तुमच्या आजूबाजूच्या मैत्रिणींना, जे लोक ह्या फेजमधनं जात आहेत किंवा याचं प्लॅनिंग करत आहेत, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील या रिलेटेड किंवा आधी डाएट रिलेटेड व्हिडिओ केला त्याच्यात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि आपल्या चॅनलला, द ग्रीन पंच या चॅनलला असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.